बघतोय वॉर्ड क्रमांक 173 मध्ये मी आहे आणि इथे शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी तिहेरी लढत पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे युतीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना असताना इथे मैत्रीपूर्ण लढत होतीये। एकीकडे 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या जातात, तर दुसरीकडे मी आता घोषणा ऐकल्या। काय तुमच्या काय घोषणा आहेत? हे बघा, कसं मी घोषणा करणारा माणूस नाहीये, अशा लोकांना दिशाभूल करणारा माणूस नाहीये। लोकांना माहिती आहे की रामदास कांबळे कशी प्रतिमा आहे, चांगला सुशिक्षित आणि कोणाला टीकाटिपी करणारा माणूस नाहीये। मी माझ्या प्रत्येक वेळेस मी माझ्या कामातून लोकांना उत्तर देतो। दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर त्या उभ्या आहेत, इकडे तुमच्या पत्नी पूजा कांबळे उभ्या आहेत। तुम्ही मैत्रीपूर्ण लढत इथे होताना पाहायला मिळेल। तिकडे ते म्हणतात की 50 खोके एकदम ओके, आमची घोषणा चुकली, 11 खोके एकदम ओके। तुम्ही म्हणतात का एबी फॉर्म चोर आहे? तुम्ही स्वतःच काय बोललात, 50 खोकेवरून 11 खोके हवाले, म्हणजे खोटाडा कुठे माणूस तुम्हाला कळतं याच्यामध्ये, म्हणजे जे तोंडाला येईल ते बोलणारा माणूस आहे। आता एबी फॉर्म चोर का बोलतात लोक, कशामुळे बोलतायत? आम्ही नाही बोलत, लोक बोलतायत। त्या ठिकाणी माननीय मुंबईचे अध्यक्ष अमित साटम साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की बाबा ह्या माणसांनी यांनी फॉर्म चोरलेला, डुप्लिकेट वापरलेला आहे। भाजपच्या वतीने त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, बरोबर ना? आणि शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीच्या वतीने माझी मिसेस पूजा रामदास कांबळे ह्या उभ्या आहेत। ह्या एक सुशिक्षित आहेत, एक शिक्षिका आहेत आणि या ठिकाणी आम्ही टीका करणारे माणसं नाही आहेत। आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ आणि त्यासोबत ही भाजप कार्यालयातूनच स्वतः त्यांच्या नावाने एफआयआर झालेली आहे। तर काय झालं काल नेमकं? समोरासमोर आले, तुम्ही इकडे घोषणा केल्या, तिकडे त्यांनी घोषणा दिल्या? नाही, त्यावेळेस मी माझ्या एका मिटिंगला गेलो होतो। आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी ते उभा होते, ते बोलवत त्यांच्या लोकांना माहिती आहे कशी त्यांची संस्कृती आहे। त्यांना संस्कृती नावाची चीज आहे का मला माहित नाहीये, पण त्या ठिकाणी हे करत होते। परंतु आम्ही एक शिवसैनिक आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, महायुतीचे पदाधिकारी आहेत। मग आता शिवसैनिक म्हणलं तर तो पेटून उठणार। मग यांनी सांगितलं बाबा जनता जे बोलते ते बोलले, गली गली में शोर आहे, काय बोलत, जनता बोलते, शिवसैनिक तर पेटून उठतात। आमच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत, आमच्यासोबत आरपीआयचे पदाधिकारी आहेत। पण त्यांचं म्हणणं आहे की जरी कलर झेरॉक्स एबी फॉर्मची लावली तरी ती अधिकृत ठरली आणि म्हणून ते महायुतीचे अधिकृत उमेदवार नाही। बघा कसं होतं, निवडणुकांचे काही अधिकार असतात किंवा काही नियम असतात। काय झालं, त्यांनी खूप चालाकी करून या ठिकाणी काम केलेलं आहे। 30 तारखेला ज्या दिवशी फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी 5 वाजेपर्यंत होता। यांनी बरोबर सगळे फॉर्म भरून सगळे गेल्यानंतर गुपचूपपणे जो चोर कसा फिरतो आतमध्ये घुसतो, उंदीर कसा घुसतो, तसं ते घुसले आणि बरोबर 5 का 6 मिनिटं असताना त्यांनी फॉर्म सबमिट केला। कारण यांना माहित पडलं की भाजपच्या वतीने याचा विरोध होईल, तर त्यामुळे तो गेला। पण ज्यावेळेस फॉर्म भरायच्या वेळेस आम्हाला कळलं नाही, ऑब्जेक्शन भाजपच्या वतीने नंतर आलं। आम्ही त्यांना इंटिमेट केलं की तुमच्या वतीने ह्यांनी फॉर्म भरलाय, तर पक्षाला काही माहित नव्हतं। त्या आदल्या दिवशी फॉर्म त्यांनी घेतला होता रिटर्न आणि त्यांनी चोरी केला, काय केलं तुम्हाला सगळं माहिती एफआयआर मध्ये आहे। पण जे ऑब्जेक्शन घेतलं, ऑब्जेक्शन घ्यायला वेळ झाला आणि निवडणुकीच्या नियमानुसार त्यावेळेस 5 वाजेपर्यंत घ्यायला पाहिजे होता। तुम्ही दोघे एकमेकांच्या विरोधात उभे आहात, युतीमध्ये बाकी ठिकाणी निवडणूक होतीये, यामध्ये अशा प्रकारच्या घोषणा एकमेकांच्या विरोधात, ते म्हणतात की वैयक्तिक घोषणा आहेत, मात्र त्यामुळे युतीचं एकूणच आपण बघितलं तर सगळीकडे या घोषणा आतापर्यंत विरोधक देत होते, मात्र आता तुमच्याच पक्षातले एकमेकांच्या विरोधात जर घोषणा देत आहेत? नाही, आम्ही शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीच्या वतीने आम्ही सर्व एकत्र आहोत। आमच्यासोबत आमचे पदाधिकारी भाजपचे आहेत, आरपीआयचे आहेत, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत। ती व्यक्ती वेगळ्या पद्धतीची व्यक्ती, ती घोषणा काही करेल, बरोबर ना? त्यांनी काही करू द्या, पण आम्ही एकत्र आहोत। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांनी सांगितलंय की आपला उमेदवार शिवसेना, भाजप, आरपीआयचा उमेदवार या ठिकाणी पूजा रामदास कांबळे। पूर्ण विश्वास आहे नक्की, ज्या प्रकारे तिहेरी लढत, कारण ठाकरेंची शिवसेना सुद्धा इथे आहे। नक्कीच पूर्णपणे 100% विश्वास आहे की शिवसेना, भाजप, आरपीआय, रिपब्लिकन सेनाचा उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणून मलाच नेमण्यात आले आहे आणि रामदास साहेबांची जी कामाची पोचपावती ती 15 तारखेला नक्कीच भेटणार आपल्याला। आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी या ठिकाणचे आपले आमदार प्रसाद लाड साहेब हे सुद्धा भाजपचे नेते आहेत। ते आमच्या सोबत फिरत आले, आमच्या सभा होती, भाजपचे पूर्ण नेते आमच्या सोबत होते, कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते भाजपचे आमच्या सोबत, आणि भाजपनं डिक्लेअर केलेलं आहे की तुम्ही अधिकृत आहात। अधिकृत हा म्हणजे भाजपला विचारा, भाजपनं सांगितलंय की लिस्ट, त्यांची लिस्ट, भाजपची लिस्ट बघा, त्यांचं नाव आहे का त्यांचं बघा त्यांच्या लिस्टमध्ये। काय लोकांना दिशाभूल करणारा व्यक्ती आहे। मला आता अशी भीती वाटायला लागली, स्वतःच्या पक्षामध्ये काम करताना असे फॉर्म चोरत असतील, डुप्लिकेट असायचं, माझ्या ट्रान्झिशनमध्ये राहणाऱ्या लोकांना मी विनंती करेल, बाबा आपल्या घराचे पेपर सांभाळा, नाहीतर हा माणूस आपल्या घरं विकतील। माझी विनंती कळकळी, अशा माणसाला 4 हात लांब ठेवा।
त्यामुळे चुरशीची खरं तर ही लढाई होणार आहे आणि भाजप त्यासोबत शिंदे शिवसेनेमध्ये ही लढाई आपल्याला या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये पाहायला मिळते. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.